नागपूरमध्ये पुढची बातमी आहे। नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंसमोर गोंधळ घातला गेलेला आहे। विभागीय कार्यालयामध्ये शिवभोजन थाळी चालकांनी घेराव घातलाय। शिवभोजन थाळीच्या संचालकांनी बावनकुळे यांची भेट घेतलेली आहे। वर्षभरापासून अनुदान रखडल्याने शिवभोजन थाळी संचालक हे संतप्त पाहायला मिळतात। 10 महिन्यांपासून पैसे न मिळाल्यामुळे आंदोलक आक्रमक झालेले आहेत। नागपूर मधला सगळा प्रकार आहे आणि याविषयी आपल्याला अधिक सांगतात नागपुरातले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहे। जितेंद्र, शिवभोजन थाली संचालक जे आहेत त्यांचं जवळपास 10 महिन्यांचं जे अनुदान आहे ते रखडलेलं आहे। वारंवार सरकारशी त्यांनी पत्र व्यवहार केलेला आहे, मध्यंतरी काही आंदोलनही केलेली होती, मात्र अजूनही त्यांचं जे रखडलेलं अनुदान आहे ते अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाहीये, देण्यात आलेलं नाही किंवा काही अंशी देण्यात आलेले नाही। त्याच अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील जवळपास 250 शिवभोजन थाली संचालक आहेत। त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातही जे शिवभोजन थाली संचालक होते ते नागपूरच्या विभागीय कार्यालयात आलेले होते। महसूल मंत्री बावनकुळे येथे येणार अशी त्यांना माहिती मिळाली होती। त्यानंतर ते आपलं निवेदन घेऊन आलेले होते। या दरम्यान मात्र काही जे संतप्त आणि आंदोलनकारी किंवा जे शिवभोजन थाली संचालक आहेत ते आक्रमक झाले आणि त्यांनी घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली। बावनकुळे यांना घेराव देखील घातला। बावनकुळेने त्यांचं म्हणणं पूर्ण ऐकून घेतलेलं आहे आणि आश्वासनही दिलेलं आहे की छगन भुजबळ जे अन्न व आपूर्ती मंत्री आहेत त्यांच्याशी या संबंधाने बोलणार आहेत। बरोबर, त्यामुळे हा संताप समोर आल्यानंतर या सगळ्यांचा जो प्रश्न आहे मूळ तो नेमका कसा सुटतो आपल्याला हे पाहावं लागेल। जितेंद्र, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या अपडेट्ससाठी।